नमस्कार मित्रांनो, मी मनोज जैन। माझी सवारी निघालेली आहे भंडारा रोडनी सरळ साकोलीला। आता तुम्ही बघू शकता आम्ही नाश्ता खाण्यासाठी इथे थांबलेलो आहोत। गरम गरम पोहे। आता आम्ही गरम गरम पोहे खाल्ल्यानंतर या भंडारा रोडनी सरळ मौदा पार केल्यानंतर आम्ही साकोलीला जाणार आहोत। आता तुम्ही माझ्यासोबत राहा, तुम्हाला पूर्ण या रोडवर काय काय होतं, कशा पद्धतीने आम्ही हा ट्रॅव्हल्स पूर्ण करतो ते तुम्हाला दाखवणार आहे। माझ्यासोबत शीतल जैन सुद्धा आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता मित्रांनो। मित्रांनो, आम्ही आता थांबलेलो आहोत मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी। भारत पेट्रोलियम हा भंडारा रोडवर एक पेट्रोल पंप आहे। या पेट्रोल पंपवर आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकू आणि नंतर समोरचा प्रवास आम्ही इथून समोर सुरू करू। तर मित्रांनो, माझ्यासमोर तुम्ही राहा। या प्रवासाला मी तुम्हाला माझ्यासमोर अलग अलग काही विचित्र आणि चांगल्या गोष्टी दाखवत राहील। रेस्ट करण्यासाठी इथे थांबलेलो आहोत। आता इथून सेंदूर वाफाला जायचं आहे। सेंदूर वाफा इथून 30 ते 40 किलोमीटर या अंतरावर या आमच्या स्पॉटपासून आहे। आता आम्ही लाखांदूर पार केलेला आहे आणि इथे 5 मिनटं रेस्ट करण्याकरिता थांबलेलो आहोत। इथे तुम्ही बघू शकता वातावरण मस्त आहे, सावली पण आहे, झाडं झुडपे पण इथे तुम्हाला दिसेल। इथे कुणाची तरी शेती आहे, ही माहीत नाही कुणा ऑनरची शेती आहे, परंतु हे हायवेवर शेती आहे आणि इथे आल्यानंतर थोडंसं मस्त वाटलं। आणि आता आम्ही या सरळ मार्ग जो लाखनीवरून सरळ जातो आहे साकोलीला, साकोलीवरून सेंदूर वाफाला आम्हाला जायचं आहे। सेंदूर वाफा गेल्यानंतर आम्ही इथलं काम आठवू आणि याच मार्गाने पुन्हा परत जाऊ। माझ्यासोबत शीतल जैनसुद्धा आहे। शीतल जैन आता गाडी चालवणार आहे। आपण बघू शकता ही बाईक आता कमीत कमी 100 किलोमीटर अंतरावर पोहोचलेली आहे आणि हा हायवे एकदम मक्खनसारखा हा हायवे आहे। त्याच हायवेद्वारे सेंदूर वाफ्यावरून आता आम्ही लवारीपर्यंत पोहोचलो आहे। तुम्हाला दिसत असेल इथे लवारीचा बोर्ड। हा मार्ग सरळ लवारी या गावात जातो। माझ्यासोबत शीतल जैन सुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता। शीतल जैननी आतापर्यंत इथपर्यंत चालवत आणलेली या बाईकद्वारे आम्ही हा पूर्ण ट्रॅव्हल्स सफर पूर्ण केला आणि आता पोहोचलो आहे लवारी या गावी। नमस्कार साहेब, तुम्ही लवारीचे का? या ना 2 मिनटं। मला सांगू शकता की लवारी इथून किती किलोमीटर आहे? 1-1.5 किलोमीटर। यांच्या म्हणण्याप्रमाणे हे लवारी गावाचे निवासस्थान आहे। यांच्या म्हणण्याप्रमाणे इथून 1 ते 1.5 किलोमीटर आतमध्ये गाव आहे। अच्छा, या गावाची काही खासियत आहे का? या गावामध्ये मंदिर, नदी वगैरे असं काही आहे का? नदी आहे, मंदिर आहे। अच्छा, कशाचं मंदिर आहे? बजरंगबलीचं मंदिर आहे, शिव मंदिर आहे। शिव मंदिर आहे, बजरंगबलीचं सुद्धा मंदिर आहे। तर मित्रांनो, चला मग आपण डायरेक्ट लवारीच्या आतमध्ये जाऊया। चला, शीतल नायगावकर
आता मी पोहोचलेलो आहो नवेगाव धरण आणि या मार्गाने आम्ही आमच्या आत्याच्या गावाला पालांदूरला निघालेलो आहोत. माझ्यासोबत शीतल नायगावकर उर्फ शीतल जैन सुद्धा आहे आणि आपण बघू शकता माझ्या मागे भरपूर असं दाट जंगल आहे. असं इथे म्हटलं जातं का इथून जंगली जानवर उदाहरणार्थ सिंह, वाघ, अस्वल इथून या रोडवरून क्रॉस करून जातात आणि तिथेच आम्ही इथे थांबलेलो आहोत. आम्ही वाट बघत आहोत की एखादी वाघ, सिंह किंवा अस्वल असं जंगली जानवर इथून जाताना आम्हाला दिसेल म्हणून आम्ही इथे 5 मिनटं थांबलेलो आहोत. बघूया दिसतंय का. नाही दिसलं तर आम्ही याच मार्गाने सरळ आत्याच्या गावाला पालांदूरला जाऊ. आपण बघू शकता हा सरळ रोड पालांदूरला जाणार आहे. चला तर मग निघूया पालांदूरला. पालांदूरला आपण बघू शकता माझी आत्या शीतल नागोकर सुद्धा इथे बसलेले आहेत. आता मी बंगल्यावर बसतो. माझी आत्या खूप दिवसानंतर आत्याशी भेट झालेली आहे माझी. कमीत कमी 4 ते 5-6 वर्ष झाले मी पालांदूरला आलो नाही. पण आज अन्याशी काही कामानिमित्तानं मी लवारीला गेलो आणि तिथून डायरेक्ट पालांदूरला येण्याचा मला इथे मौका मिळाला म्हणून मी आत्याला भेटायला आलो.